म्हणजे भारतात स्मार्टफोनची एंट्री होत असताना एक नाव सगळ्यांच्या हातात होतं, ते म्हणजे मायक्रोमॅक्स. आजच्या टचस्क्रीनच्या जगात कदाचित ते नाव थोडं मागं पडलं असेल, पण एक काळ असा होता की मायक्रोमॅक्स म्हणजेच आपला पहिला मोबाईल, पहिली रिंगटोन आणि पहिलं सेल्फीचं स्वप्न. गावाकडच्या दुकानात काचेच्या कपाटात मांडलेले मायक्रोमॅक्सचे फोन पाहून मन खुश व्हायचं. या फोनची खासियत म्हणजे कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फीचर्स असायचे. त्यातलं ड्युअल सिम म्हणजे जणू डेंजर क्रांतीच होती. एका सिमवर घरच्यांचे कॉल आणि दुसऱ्या सिमवर गर्लफ्रेंडशी गप्पा, ही मस्तीची सोय मायक्रोमॅक्सनेच अनेकांना दिली होती. बॅटरी तर अशी दमदार की 2-2 दिवस चार्जिंगची आठवणही यायची नाही. 2014-15च्या सुमारास त्यांच्या कॅनव्हा सिरीजने तर तरुणाई वेडी केली होती. पण ही मायक्रोमॅक्स कंपनी 2019 नंतर आपल्याला दिसेनाशी कसं काय झाली? या कंपनीची बॅक स्टोरी काय? मायक्रोमॅक्स कंपनी डबघाईला कशी आली? ही संपूर्ण केस स्टडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे भारतीय मोबाईल क्षेत्राच्या इतिहासात मायक्रोमॅक्स हे केवळ एक नाव नसून तो एक काळ होता, ज्यानं सामान्य भारतीयांच्या हातात पहिल्यांदा स्वस्तात स्मार्टफोन दिला. मायक्रोमॅक्सची गोष्ट सुरू होते 2000 साली. राहुल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या कंपनीची स्थापना झाली. 2000 मध्ये जेव्हा त्यांनी मायक्रोमॅक्स इन्फोची स्थापना केली, तेव्हा त्यांचा उद्देश मोबाईल बनवणं हा नव्हताच, तर ती एक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातील छोटी कंपनी होती. पण त्यावेळेस नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. राहुल शर्मा एकदा बिहारच्या एका दुर्गम भागात फिरत असताना त्यांनी पाहिलं की तिथे वीज नसल्यामुळं लोक चक्क ट्रकच्या बॅटरीवरून आपला फोन चार्ज करतात. या एका नजरेत बसलेल्या गोष्टीने त्यांच्या विचारांची दिशा बदलली. त्यांना जाणवलं की भारतीयांना महागड्या फीचर्सपेक्षा जास्त गरज आहे ती फोनमधल्या बॅटरी बॅकअपची. याच विचारातून 2008 मध्ये त्यांनी आपला पहिला X1i हा फोन बाजारात आणला, ज्याची बॅटरी चक्क 30 दिवस टिकायची. हा फोन विकण्यासाठी त्यांनी प्रत्येक दुकानात ऑफर देऊन विचारणा केली, परंतु सगळ्या दुकानदारांनी गिरायकांना फक्त नोकिया फोन लागतो अशी उत्तरं दिली. त्यानंतर ते त्यांच्या ओळखीतल्या दुकानदाराकडे गेले, त्याला हा फोन विकण्यासाठी ठेवायला विचारणा केली. त्या दुकानदाराने हा फोन विकण्यासाठी ठेवून घेतला. त्यानंतर या फोनची विक्री झपाट्यानं वाढून 10,000च्या वर गेली. तेव्हा राहुल शर्मा यांना समजलं की गिरायकांना फक्त फोन लागत नाही, तर त्यांना त्यांच्या आयुष्याचं सोल्युशन लागतं. तेव्हापासून या फोनच्या विक्रीत वाढ होऊ लागली. या फोननं गावाकडच्या भागात अक्षरशः धुमाकूळ घातला. तेव्हापासून मायक्रोमॅक्स कंपनी घराघरात पोहोचायला लागली. राहुल शर्मा हे त्यांच्या कंपनीच्या बाबतीत वेगळ्या अँगलने विचार करणारे व्यक्ती होते. त्याकाळी त्यांना समजलं होतं की फोन हा पुरुषांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, परंतु त्या काळी महिला फक्त डोल्स गब्बना हा फोन वापरायच्या आणि तो फोन देखील फक्त श्रीमंत लोकांकडेच असायचा. त्यामुळे राहुल शर्मा यांनी महिलांसाठी फोन बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मायक्रोमॅक्सचा ब्लिंक हा फोन बाजारात आणला. त्यासोबतच ब्लिंक फोनची जाहिरात ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांनी केली, परंतु लोकांपर्यंत हा फोन पोहोचलाच नव्हता. त्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये जाऊन विचारपूस केली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या फोनच्या जाहिरातीसाठी लाईव्ह टेलिकास्ट हा पर्याय आपण निवडायला हवा. त्यानुसार त्यांनी करवा चौथच्या निमित्ताने ही जाहिरात जगासमोर आणली आणि तेव्हापासूनच ब्लिंक फोन जगासमोर सादर झाला. तेव्हा भारतातल्या संपूर्ण पुरुषांना हा फोन आपल्या बायकांना गिफ्ट देण्यासाठी स्वस्तात पडू लागला. त्यामुळे याची मार्केटिंग आणि प्रसिद्धी इतकी जबरदस्त ठरली की त्याने नोकिया सारख्या फोनला मागं टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मायक्रोमॅक्स कंपनीने झेप घेतली ती स्मार्टफोन कंपन्यांमध्ये. त्यांच्यासोबत तेव्हा रेसमध्ये कार्बन, लावा यासारख्या कंपन्या होत्या. तेव्हा मायक्रोमॅक्स कंपनीनं त्याचा कॅनव्हास हा फोन जगासमोर आणला. तिथूनच या कंपनीचा कायापालट होऊ लागला. त्यातून आलेल्या नफ्यातून मायक्रोमॅक्स कंपनी एलईडी टीव्हीच्या मार्केटमध्ये सुद्धा उतरली. 2012 ते 2014 हा काळ तर मायक्रोमॅक्ससाठी सुवर्णयुगच होता. त्यांनी भारतीयांची नाडी अचूक ओळखली होती. ड्युअल सिम कार्डची सुविधा असो, स्वस्तातला टच स्क्रीन फोन असो किंवा कॅनव्हास सारखी लोकांना आवडलेली स्मार्टफोनची सिरीज, मायक्रोमॅक्सने सॅमसंग आणि नोकिया सारख्या जागतिक कंपन्यांना घाम फोडला होता. मायक्रोमॅक्सची मार्केटिंगची ताकद इतकी प्रचंड होती की त्यांनी चक्क हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता ह्यू जॅकमनला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं. एका भारतीय कंपनीने जागतिक स्तरावर घेतलेली ही झेप पाहून सगळ्यांची डोळे दिपले होते. 2014 मध्ये तर मायक्रोमॅक्सने विक्रीच्या बाबतीत सॅमसंगला मागे टाकत भारतातील नंबर 1चा किताब पटकावला. त्याकाळी कंपनीचा वार्षिक महसूल 10,000 कोटींच्या वर गेला होता आणि तेव्हा प्रत्येकाच्या हातात त्या मायक्रोमॅक्सचा लोगो असलेला फोन दिसू लागला होता. हा फोन म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी केवळ फोन नव्हता, तर आधुनिक जगाशी जोडलं गेलेलं एक परवडणारं साधन होतं. परंतु यशाच्या शिखरावर असताना राहुल शर्मा यांच्याकडून काही अशा चुका घडल्या ज्यांनी या साम्राज्याला सुरुंग लावला. मायक्रोमॅक्सचा सगळ्यात मोठा कच्चा दुवा म्हणजे त्या कंपनीचे व्हाईट लेबलिंग मॉडेल.
मायक्रोमॅक्स कंपनी स्वतः कधीच फोन बनवत नसत, तर चीनमधून तयार केलेले फोन मागून त्यावर आपला ब्रँड लावून विकत असत. जेव्हा 2015च्या सुमारास शाओमी, विवो आणि ओप्पो सारख्या चीनी कंपन्यांनी स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग सोबत थेट भारतीय बाजारात उडी घेतली, तेव्हा मायक्रोमॅक्सची कोंडी झाली. चीनी कंपन्यांकडे स्वतःचं संशोधन केंद्र होतं, ज्यामुळे त्यांनी कमी किमतीत जास्त चांगले कॅमेरे आणि प्रोसेसर दिले. याच काळात रिलायन्स जिओने भारतात 4G ची क्रांती आणली. मायक्रोमॅक्सकडे त्यावेळी 3G फोनचा प्रचंड साठा शिल्लक होता, जो रातोरात कवडी मोलाचा झाला. त्यानंतर टेक्नॉलॉजी मधला हा स्पीड पचायला मायक्रोमॅक्सला उशीर झाला आणि चीनी कंपन्यांनी हीच संधी साधली. त्या काळात ओप्पो, विवो, शाओमी सारख्या कंपन्यांनी भारतात प्रसिद्धीचा जणू पूरच आणला. त्यामुळे मायक्रोमॅक्स कंपनी डबघाईला येऊ लागली. हळूहळू मायक्रोमॅक्सच्या फोनमध्ये तांत्रिक बिघाड, बॅटरी फुगणे आणि सॉफ्टवेअर अपडेट्स न मिळण्याच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यानंतर 2016 मध्ये भारतात नोटबंदी आली. त्यामुळे 500,000च्या नोटा बंद झाल्या, ज्यामुळे मायक्रोमॅक्सच्या विक्रीवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. मायक्रोमॅक्सने प्रोडक्ट केलेले स्मार्टफोन 10,000 पेक्षा कमी किमतीचे होते. त्यामुळे लोक रोख पैसे देऊन हा फोन विकत घ्यायचे. नोटबंदी झाल्यामुळे अचानक या फोनच्या महसुलात देखील घट होऊ लागली. त्यामुळे मायक्रोमॅक्स लोकांच्या नजरेत आणखी खाली पडू लागली. त्यानंतर ग्राहकांचा कंपनीवरून विश्वास उडू लागला. एकेकाळी 12,000 कोटींच्या महसुलावर असलेली कंपनी 2019 पर्यंत 2,000 कोटींच्या खाली आली. आर्थिक डबघाईला आल्यामुळं कंपनीला मार्केटमधील आपली पकड गमवावी लागली. राहुल शर्मा यांनी 2020 मध्ये इन सिरीजद्वारे पुन्हा मार्केटमध्ये यायचा प्रयत्न केला खरा, पण तोपर्यंत बाजारपेठेचं चित्र पूर्णपणे बदललेलं होतं. आज जरी मायक्रोमॅक्स कंपनी बाजारात सक्रिय दिसत नसली, तरी 90च्या दशकातील मुलांच्या मनात आजही कॅनव्हास 2च्या आठवणी जिवंत आहेत. तो आपला देशी ब्रँड होता, ज्यानं आपल्याला पहिल्यांदा स्मार्टफोनचं स्वप्न पाहायला शिकवलं. त्याची एक आठवण म्हणजे मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हासवर ठेवलेला पाण्याचा आणि माशांचा स्क्रीन सेव्हर वॉलपेपर, ज्याला टच केलं की पाणी खळखळायचं. फोनच्या स्पीकरचा आवाज तर एवढा लाऊड असायचा की त्याच्यावर गच्चीवर अख्खी पार्टी गाजवली जायची. कॅमेरा क्वालिटी आजच्या मानानं काहीच नव्हती, पण त्या 2 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यानं मित्रांसोबत काढलेले ते दुसरं फोटो आजही गॅलरीत पाहिले की चेहऱ्यावर हसू येतं. फेसबुकवर पहिला मिरर सेल्फी अपलोड करणं असो किंवा व्हॉट्सअपचा तो सुरुवातीचा काळ असो, मायक्रोमॅक्सनेच आपल्याला खऱ्या अर्थानं डिजिटल बनवलं. कधी कधी फोन हँग व्हायचा, कधी बॅटरी फुगून मागचं कव्हर बाहेर यायचं, पण तरी आपण तो फोन टाकून द्यायचो नाही. त्याच्यात असणाऱ्या मेमरी कार्डमध्ये गाणी भरून आणणं असो किंवा ती गाणी एकमेकांना शेअर करणं असो, याची मजा असायची ना, ती वेगळीच होती. आज जरी मायक्रोमॅक्स अस्तित्व कमी झालेलं असलं, तरी ती कंपनी इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर फोकस करून पुन्हा नव्याने उभं करायची प्रयत्न करते. बाकी कंपनी लवकरच नव्याने उदयास येऊ हे पाहणं आपल्यासाठी मोलाचं ठरणार आहे. बाकी मंडळी, मायक्रोमॅक्स कंपनी सोबतच्या तुमच्या काय आठवणी होत्या? ती कंपनी आताच्या काळात पुन्हा रेसमध्ये येईल का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.